बघा प्रकार किती व्हायचा होता. आता जरा वेगळं गणित असणार त्यात. प्रकार चौथा मध्ये काय सांगितलंय बघा गणित. एका दुकानदाराने आठवड्याची सरासरी विक्री किती सांगितल्या 700 रुपये. बरोबर का. एक आठवडा म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार किती 8 दिवस असतात का. 7 गुणिले 700 बरोबर का. हे काय आहे आठवडा बरोबर का. आठवडा आणि ही काय आहे सरासरी बरोबर का. किती आलं 7 49 आणि 2 शून्य दिलं तर समजलं का एवढं. हा पुढं काय सांगितलंय यातील 4 दिवसांची बरोबर का. यातील 4 दिवसांची म्हणजे 4 गुणिले 680 बरोबर का. आणि शेवटच्या 4 दिवसांची सरासरी म्हणजे 4 गुणिले किती आहे 705 म्हणजे एक आठवडा आहे बरोबर का. 1 2 3 4 5 6 7 बरोबर का. हे एक आठवडा झाला बरोबर का. सुरुवातीचं 4 दिवस आलं का लक्षात. सुरुवातीचं 4 दिवस आणि परत शेवटचं 4 दिवस म्हणजे एक दिवस काय होती डबल होती बरोबर का. आता आपल्याला काय करायला पाहिजे ह्यांचा गुणाकार करायला पाहिजे. गुणा 4 8 68 चोक 200 काय राहिला. हा 4 0 0 4 8 32 हाताला गेले 3 4 7 24 25 26 27 किती आलं 2720. हा आता हे 4 न करा 4 25 4 25 हाताला गेले 2 2 दोनाचे 2 हा 4 7 28. या दोघांची काय करायला लागणार आपल्याला बेरीज करा. बेरीज 0 0 4 7 8 7 14 आणि 1 15 चला गेले किती आलं 5540. आता काय केलं पाहिजे पुन्हा घेतनं हा करा वजा 5540 छेद 4900 हा 0 4 15 इकडला इकडे घेतला किती आलं 15 9 गेलं किती आलं 640. उत्तर किती आलं आलं का लक्षात. समजलं का. काय केलं आपल्याला पहिल्यांदा एका आठवड्याची दिल्या. एका आठवड्याची एकूण बेरीज काढली आपण बरोबर का. 7 गुणिले 700 म्हणजे एका आठवड्याची एकूण बेरीज निघाली. पहिल्या 4 आणि शेवटच्या 4 बरोबर का. आलं का. पहिले 4 शेवटच्या याच्यातनं हे वजा केलं तर आपल्याला हे एकटं भेटल म्हणजे किती झालं 640. समजलं नक्की. बघा काय सांगितलंय मे महिन्यातील एका आठवड्याचे तापमान बरोबर का. कुठला महिना आहे मे महिना. एका आठवड्याचे म्हणजे 7 दिवसाचे 7 गुणिले 43.2 7 दिवसाचे तापमान बरोबर का. परत काय सांगितलंय 5 दिवस त्यातील 5 दिवसाचे म्हणजे ह्याच्यातलं 5 दिवसाचे काय आलं 43.6 आणि शेवटच्या 3 5 6 7 आणि 8 बरोबर का. म्हणजे किती आलं 3 गुणिले 42 बरोबर का. या दोघांची बेरीज करायची हे करायचं गुणाकार करायचा बरोबर. गुणाकार करून बेरीज करायची. पहिल्यांदा आपल्याला 7 ह्याची काढूया. 7 दुनी 14 त्याला गेला 7 त्रिक 21 आणि 1 हाताला 7 चोक 28 आणि 2 30 किती आलं 2.4. आता ह्यांचं गुणाकार करूया. हा 5 हाताला गेले 5 त्रिक 15 3 18 त्याला गेला 5 चोक 20 आणि 1 21 पॉईंट दिला तर ते 0 निघून गेला बरोबर का. हा पुढं 42 3 दुनी 6 आणि 3 चौक 12 म्हणजे आता काय होणार यांची बेरीज होणार बरोबर का. 6 आणि 8 14
6 6 12 13 आणि 14 ह्याच्याला गेला एक एक किती झालं 4 तीन आणि किती झालं 344 मधनं काय करायला वाजा पाहिजे आपल्याला बरोबर ना बघा 300 मोठ्या संख्येतनं 344 हे 344 किती जणांचं झालं बघा बरं 5 6 7 8 म्हणजे एकाच वजा होते बरोबर का हा आणि ह्याच्यातनं वजा करा कशातनं 302.4 मोठं कुठलं आहे वरलं बरोबर का इथं काय नाही म्हणल्यावर इथं पॉईंट देतो ना आपण इथं काय देतो मुद्दाम दिले तुम्हाला ते माग हा आता इकडला हातच्या इकडे घेता 10तनं 4 गेलं 6 राहिलं इथं किती आलं 3 2 गेलं 4चे आणि किती आलं 41.6 सेल्सिअस एवढं येईल त्या दिवसात तापमान आलं का समजलं बघा सरावासाठी गणित आहे प्रकार 4 मधलं एका आठवड्याची सरासरी विक्री 500 रुपये आहे यातील पहिल्या 4 दिवसांची सरासरी विक्री 480 असून शेवटच्या 4 दिवसांची सरासरी 510 आहे तर चौथ्या दिवसाची सरासरी विक्री किती हे काढायचंय बरोबर तसं दुसरं आहे मे महिन्यातील एका आठवड्याची सरासरी 43.1 अंश सेल्सिअस होते यातील पहिल्या 3 दिवसात सरासरी तापमान 44.2 अंश सेल्सिअस आहे तर शेवटच्या 5 दिवसाचे सरासरी तापमान 41 अंश सेल्सिअस असेल तर तिसऱ्या दिवसाचे तापमान काढा बरोबर ही गणितं तुम्हाला सरावासाठी दिली जाईल ती काय करायची कमेंटमध्ये सोडायचे एका वर्गात 16 मुलं आहेत बरोबर एक वर्ग आहे त्या वर्गात 16 मुलं आहेत त्यांचे सरासरी 15 वर्ष आहे आणि त्यामध्ये शिक्षकाची वय मिळवली म्हणजे 16 मुलं आहेत शिक्षक मिळवलं किती झालं 17 झालं तर सरासरी 3 वाढते तर वय किती असेल बरोबर का वर्गात मुलं किती आहेत तर 16 आहेत 16ची सरासरी किती आहे 15 आहे बरोबर का म्हणजे आपल्याला एकूण बेरीज येईल 15चा पाढा म्हणता येतोय का 16चा म्हणा येतोय 16 पंचे 80 चे 8 हाच्याला 8 16 एके 16 8 24 किती आलं 240 आलं बरोबर का काय सांगितलं 16 मुलं आहेत त्यामध्ये शिक्षकाची वय मिळवली म्हणजे 16 मुलं आहेत त्यात एक शिक्षक मिळवला तर किती झालं 17 हा 16 अधिक 1 येणार बरोबर किती आलं 17 सरासरी 3 ने वाढते म्हणजे पहिली सरासरी किती आहे 15 मग 3 ने वाढली म्हणजे 15 16 17 18 गुणिले काय होणार 18 इथं सरासरी दिलेली नाही सांगितले वाढते 3 ने म्हणजे मग सरासरी वाढवायची हा आता कुणाचा पाडायची 17चा का 18चा हा 17 136 किती आलं आजच्याला 13 17 एके 17 13 17 13 30 किती आलं 306 तर आता ह्याच्यातनं हे 17 आहे ना वर्ग शिक्षकाचं ह्याच्यातनं ते उलट वजा केलं तर शिक्षकाचं वय मिळतंय बरोबर का मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करतो आपण 240 बरोबर 7 चे 6 इकडला इकडे गेला 10 4 गेलं 6 किती आलं 66 उत्तर आलं 66 समजलं का शिक्षकाचं वय फक्त त्याच्यात मिळवलंय ते आपल्याला समजलं आता हे सोपं वाटत असेल तुम्हाला मगाशी जरा 2-3 हे होतं ते दिमाग हे होत होतं काल का एका वर्गातील 12 मुलांचे सरासरी वय 14 आहे काय 12 गुणिले 14 वर्गात मुलं किती आहेत 12 गुणिले 14 जर भाग लावा येत ना गुणाकार करा येत नसला तर असं लिहायचं 14 गुणिले 12 असं करायचं पहिल्यांदा 2 न भाग लावायचा 2 चौक 8 एक घर सोडायचं परत 14 आहे असं 8 4 5 आणि 6 आणि एकाची 1 झालं बरोबर 168 बरोबर का 12 चौक 48 4 हाताला गेले 4 आणि 12 एके 12 4 16 आलं का लक्षात असं करायचं कसं पण करा आता काय सांगितलंय वर्ग शिक्षकाचं वय मिळवलं म्हणजे 12 आहे तिथं मुलं किती झालं 13 आणि सरासरी किती वाढत्या 2.5 म्हणजे किती झालं 14 15
16.5 झाली. बरोबर का? 13 भाग आहे. आता 13चा पाडा असेल तुमच्या पाठ. 13 पंचे 65 तेरी पाची 65 हाताला गेले 6 13 78 आणि 6 78 हाताला गेले 8 हा 13 एके 13 8 21 किती आलं 21 आणि इथं गेला पॉइंट किती आलं 214.5. आता ह्याच्यात हे वजा केलं की विषय संपला. करा वजा. काय आलं 214.5 छेद 168. येणार तेव्हा पॉइंटच्या खाली पॉइंट आहे ना, त्याच्या खाली पॉइंट नाही म्हणून तिकडं 5चे हा 14तनं 8 गेलं किती इकडला इकडे घेतला 10तनं 6 गेलं 4 किती आलं 46.5. समजलं का? सोपं आहे का? काय सांगितलंय 20 मुलं इथं 20 मुलांचे सरासरी वय 18 आहे. बरोबर का? म्हणजे आपल्या वर्गात 20 मुलं आहेत, त्यांचं सरासरी वय 18 आहे. त्यामध्ये 2 जण आली आणि त्यांची सरासरी 4 न वाढली. बरोबर का? किती जण? 1 वाढलाय का? 2 जण आली म्हणजे किती आहेत बघा. मुलं किती आहेत 20 गुणिले सरासरी किती 18. बरोबर का? 18 दोन्ही 36 डबल 0 डबल नाही. हा परत त्यामध्ये 2 समान वयाची व्यक्ती आली म्हणजे 20 मुलं आहेत. बरोबर का? त्यात आणखी 2 आली किती झाली 22 गुणिले त्यामुळे 4 निवडली 18 18 आणि 4 22 आहे ना. 22चा वर्ग किती 484 आली. बरोबर. आता हे 2 जण ही किती जणांची आली 20 जणांची 360 आली आणि 22 जणांची. पण ही 2 व्यक्ती कशी आहेत समान आहेत 2 जण आहे ना. मग काय मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची. किती आलं 484 वजा 360 4चे 8तनं 6 गेलं 2 आणि 1 किती आलं 124. उत्तर म्हणायचं का? हे समान आहे नाही. हेच निम्म करायचं. निम्म करायचं म्हणजे काय करायचं 124 हेच निम्म करायचं असं. हा काय करायचं भागिले 2 हा 12 म्हणजे एकाचं 62 वयाची 2 विद्यार्थी आले 62 वयाचे. काय का काय अवघड नाही. बघा काय सांगितले 25 मुलांच्या गटाचे सरासरी वय 16 आहे. म्हणजे एवढं तरी कळालं का आपल्याला 25 मुलं आहेत आणि त्यांची सरासरी किती आपल्याला एकूण काढायला पाहिजे. म्हणजे काय करणार आपण 25 गुणिले 16 बरोबर किती आलं 400. बरोबर का? 25 16 पंचे 80 8 आणि 16 दोन्ही 32 48 बरोबर 400 आले. परत काय सांगितलं आले. बरोबर का? परत काय सांगितलं आले. दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीच्या दुप्पट आहे. कोण व्यक्ती दुप्पट आहे दुसरी व्यक्ती. म्हणजे पहिली व्यक्ती जर 1 असली तर दुसरी काय झाली 2x झाली. बरोबर का? परत काय सांगितलं तिसरी व्यक्ती पहिल्याच्या तिप्पट आहे. म्हणजे हे पहिले तिप्पट आहे म्हणजे किती झालं 3x झालं. संपला विषय. पहिली 1 असली दुसरी 2x तिसरी 3 संपला विषय. पुढं काय सांगितलं आहे या 3 व्यक्ती आल्यानंतर गटाची सरासरी 3 ने वाढली. 25 आहेत त्यात 3 जण आली किती झाली 25 आणि 3 28 आणि सरासरी कितीने वाढल्या रे 3 16 आहे म्हणल्यावर 3 वाढली 16 17 18 19 बरोबर. काढा यांचं किती आलं 532 गुणाकार आला. बरोबर का? यांचा गुणाकार किती आला 532. आता आपल्याला याच्यातनं हे वजा केलं तर किती जणांचं वय भेटणार 3 जणांचं वय भेटणार. हा म्हणजे काय करायला लागणार आपल्याला 532 वजा 400 काय आलं 2 3 किती आलं 132.
पण आपल्याला काय सांगितलं, हे जर x आहे, हे जर 2x आहे, हे जर 3x आहे, बरोबर का? यांची काय होणार बेरीज आपल्याला किती भेटली 132, बरोबर का? मग आता हे 1 2 किती झालं 6x बरोबर 132. कसं 6x घेतलं केलं कशी केली? त्याला कुठं आहे काय, त्याला एक काय नसतं म्हणजे 1 इथं किती झालं 2 आणि हे म्हणजे 6 आणि 1 जोडलं, बरोबर का? आता हे 6 तिकडे जाणार, x बरोबर 132 छेद 6. हा 6 के 6 6 12 1 राहिलं 6 12. x बरोबर किती आलं 22. मग आता तिथं किमती घालायचे 22. नवीन आलेल्या प्रत्येकाचं वजन किती असेल हे असणार 22. 22 दोन्ही 44 आणि 22 त्रिक 66. खतम. कळालं का? आहे का सोपं? हा एका नावेत सरासरी इथं दिलंय उलट दिलंय बघा. पहिल्यांदा मुलं द्यायची, आता उलट दिलंय आहे ना. किती दिले मुलं 24 मुलं आहेत, त्यांची सरासरी किती आहे 26 आहे, बरोबर का? 24 गुणिले 26 केलं पाहिजे आपल्याला. बघा 24 गुणिले 26 कुठलं पण कुठं घेतलं तरी चालतंय. 6 चौक 24 हाताला गेले 2 काय दोन्ही 12 13 आणि 14 एक घर सोडलं. बे चौक आणि बे दोन्ही 4 4चे 4 8 टन 4 12 चला गेला किती आलं 600 किती आलं इथं 624 आला बरोबर का? इथं बघा पहिल्यांदा सरासरी दिली आणि परत मुलं दिली ती. त्यात नावाड्याचे वजन मिळवलं. नावाडा म्हणजे 24 जण आहेत आहे ना. किती झालं 24 आणि 1 25. तर सरासरी किती वाढत्या 1.5 म्हणजे 26 आहे म्हणजे किती 27.5 बरोबर का? आपल्याला काय केलं पाहिजे 275 गुणिले 25 25 पाडा आहे का 25 बर 5 न लाव 5 5 25 हाताला गेले 5 7 36 हाताला गेले 5 दोन्ही 10 3 13 एक घर सोडलं. बे 5 हाताला गेला बे 7 14 ने 1 हाताला गेला आणि बे दुनी 4 ने 1 5 5 7 8 6 आणि पॉइंट बरोबर का? किती आलं 687.5. मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची. किती आलं 687.5 624. इथं पॉइंट इथं 0 5चे 7 4 गेलं 3 8 2 गेलं 6 आणि किती आलं 63.5 आलं. समजलं का? मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा केली. कळालं का? सरावासाठी गणित आहेत. एका वर्गात 28 मुलांचे सरासरी वय किती आहे 14 वर्ष होते. त्यात वर्ग शिक्षकाचे मिळवले तर सरासरी 1.5 ने वाढले तर शिक्षकाचे वय किती हे येतंय तुम्हाला. 20 मुलांचे गटाचे सरासरी 20 मुलांच्या गटाचे सरासरी वजन 35 kg आहे. एक नवीन मुलगा त्या गटात आला आणि 2.5 ने कमी झाली तर त्या मुलाचे सरासरी वजन किती? बरोबर. 25 मुलांचे सरासरी वजन 28 kg आहे. त्यात 2 समान वजनाची व्यक्ती आल्यामुळे सरासरी 3.5 ने वाढली तर नवीन आलेल्या प्रत्येकाचे वजन किती? 2 जण आहेत. 40 व्यक्तीची सरासरी वय 40 वर्ष आहे. यात 2 नवीन व्यक्ती आल्याने त्यांच्या समान वय आहे त्या दोघांचं तर गटाची सरासरी 39.19 झाली तर त्या 2 व्यक्ती प्रत्येक वजन किती? जे उत्तर येईल त्याला भागिले काय करायचं उत्तर सोडवायचं. बरोबर. सुटली का?